तुम्ही जर नेक्स्ट टाईम दिल्लीला गेलात तर राष्ट्रपती भवनचा हा टूर बिलकुल पण मिस करू नका. एकच नंबर आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित साळुंके. लास्ट वीक कामानिमित्त मला दिल्लीला जाण्याचा योग झाला. सकाळची फ्लाईट होती, त्यामुळे पुन्हा एअरपोर्टवर लवकर पोहोचलो. कॉफी घेऊन एअरपोर्टवरती निवांत बसू म्हटल्यावरती पण डोक्यात एकच गोष्ट चालू होती. विशेष म्हणजे आजच्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मला मस्तपैकी गरमागरम कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मिळाला. मला त्यातलं ऑमलेट भयंकर आवडलं. पुढच्या 2 तासात मी दिल्लीला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं. माझ्यासारख्या एक ॲव्हरेज पुणेकरसाठी दिल्लीतली थंडी तर भयंकरच. दुसऱ्या दिवशी सकाळी माझं काम लवकर झालं आणि रिटर्नच्या फ्लाईटला रात्रीपर्यंत भरपूर उशीर होता. म्हणून मी ठरवलं की आपण राष्ट्रपती भवन बघूया. गेटपासून थोडं चालत पुढे गेल्यावरती आपल्याला समोर दिसते ते राष्ट्रपती भवनची भव्य अशी इमारत. 340 खोल्या आणि 330 एकरमध्ये पसरलेल्या ह्या वास्तूच्या दरबार हॉलमध्ये, ज्याला आता गणतंत्र मंडपही म्हणतात, इथेच 26 जानेवारी 1950ला सकाळी 10:18 आपला देश एक रिपब्लिक राष्ट्र झाला. राष्ट्रपती भवनच्या आत तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे, पण 30 मिनिटाचा तिथे गायडेड टूर तुम्हाला चांगला मिळतो. त्यात तुम्हाला संपूर्ण इतिहासही सांगितला जातो. राष्ट्रपती भवनला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 1 दिवस आधी ऑनलाईन बुकिंग करावी लागते, ज्याची लिंक मी कमेंटमध्ये पिन केलेली आहे. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.